तर सोनाली मॅडम, कसं वाटलं सेशन? या 10 दिवसात तुम्हाला काय शिकायला मिळालं? नाही, खूप छान वाटत. मग काय करणार आहात? काय ठरवलंय? मी नीटून दाखवणार, मी तुम्हाला हरवणार. हरवणार ना? मग पुढच्या लेवल करायचे आहे ना हे झाल्यानंतर? हो. नक्की? की रडत बसणार आहे मला सांगा. रडून थोडी ना होणार आहे, सांगा बरं. लढायला लागेल की नाही आपल्याला स्वतःसाठी? नक्की. रिलॅक्स व्हा, रिलॅक्स. रेकी आहे तुमच्यासोबत. छान स्माइल करून छान बरं सांगा बरं, कसं वाटलं? काय शिकायला मिळालं आपल्या सेशनमध्ये? खूप विचार करत राहिल्या ना? स्वतःचा विचार केला का कधी? नाही केलं. त्रास झाला ना? आता फक्त झोप. खूप त्रास झाला. मग आता स्वतःसाठी पडायचं आहे. हो. थर्ड आय विचारांना आपल्याला बाहेर काढायचे पहिल्यांदा. रडत राहून होणार नाहीये. हं? लढत राहून होणार नाहीये. साधना करा, काय परिणाम होतो मला सांगा. हं? हो. Yes. हो. नक्की. हो. हा रुपाली मॅडम. छान, खूप वाटलं. सगळ्यांना माफ करायचं किंवा स्वतःच्या चुका स्वीकारायच्या, हे करायचं, हे सगळं माहित. पण ते कशा पद्धतीने पुढे जायचं ह्याचा मला तुमच्याशी म्हणजे हे क्लास जॉईन करून मिळाला. आणि आता त्याच्यावर 100 न 1% मी वर्क करणार आणि मला पुढचं शिकायला सुद्धा आवडेल. पुढच्या गोष्टी शिकायला आवडेल. मला आवड आहे ह्या सगळ्या गोष्टीची. पण ते यो म्हणतात तो आता आला असं म्हणायला पाहिजे, बाकी काही नाही म्हणणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हम्म. अंकिता मॅडम. काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मेन म्हणजे जे मनात साठवलेलं होतं ते इतके दिवस बाहेर काढता आलं नाही, ते खरोखरच बाहेर काढता आलं. आणि मेन म्हणजे माफ करता आलंच त्यांना. मला पुढचा क्लास करायला आवडेल. फक्त आता थोडस म्हणजे सीझन आहे, तर असं नाही होणार का की न्यूमरोलॉजी केल्यानंतर न्यूमरोलॉजीचा क्लास समजा दुपारचा असला की थोडस नोव्हेंबर मध्ये माझ्याकडे काही फंक्शन्स आहे, तर नंतर मग दुसरं करता येईल असं काही होईल का? दुसरं बॅच हो हो, करा. न्यूमरोलॉजी मला करायचीच आहे, आधीपासूनच करायची होती. करा तर करा. त्याचं कसं कसं होईल ते सांगा मला. करा तुम्ही. हं? तुम्ही खूप न्यूमरोलॉजी क्लासला 10 दिवस कमी झाले. खूप 21 दिवसाचा पाहिजे होता क्लास. करा ना. हम्म. कॅमेरा ऑन करा की. तर सांगा एक मिनिट. काय वाटतंय क्लास बद्दल. भावना मॅडम. स्नेहा मॅडमशी बोलू तोपर्यंत. हा स्नेहा मॅडम. मॅडम, त्या दिवशी मी रडत रडत क्लास अटेंड केला होता. त्या दिवशीचा किस्सा सांगते. त्या दिवशी मी सांगायच्या मनस्थितीत नव्हती खरं तर. थोडीशी किरकिर झाली होती घरी आणि मी रागाने बाहेर निघाली होती घराच्या आणि जाऊन गार्डन मध्ये बसलेली. आणि मी ठरवलं होतं रडत रडत का होईना पण मला अटेंड करायचंय. आणि तुम्ही त्या दिवशी पहिलं वाक्य सांगितलं, सूत्र सांगितलं की आज के दिन मी क्रोध नाही करूंगा. मी रिलॅक्स झाले ते 5 तत्वानंतर. मग मी शांत डोक्याने घरी आली. घरी आली तर आज ठरवलं रागवले तर मी आज भांडी नाही घासणार. मी कामावर असं राग धरून बसणार असं ठरवलं. पण नंतर आठवलं की नाही, कामाशी प्रामाणिक राहायचंय. मग काम करत करत मी राग पण विसरून गेली आणि म्हणजे जे काही झालं होतं ते विसरून पण गेली. आणि ठरवलं की आपणच म्हणजे एकच व्यक्ती आहे की ज्या स्वतःला बदलू शकेल किंवा परिस्थिती बदलू शकेल आणि ती मी आहे. मग मी त्या परिस्थितीतून बाहेर आली आणि तो तुम्ही इन्सिडेंट सांगितला होता, बिल्डिंग मध्ये आग लागली, स्फोट झाला. तो खरंच त्या दिवशी मी निघून गेल्यानंतर माझ्याकडून गॅस ऑन राहिला होता आणि गॅसवर जेवण म्हणजे करता करता तो इन्सिडेंट झाला होता. आणि मग मी निघाल्यानंतर मला समजलं होतं की मी गॅस बंद नाही केला त्या इन्सिडेंट मध्ये. मग माझ्या धीरांना फोन करून सांगितलं होतं की गॅस बंद करा. तो तुम्ही त्या दिवशीचं सेशन थोडं रिलेटच केलं होतं. तेव्हा नव्हतं सांगू शकत, म्हणजे त्या मनस्थितीतच नव्हती. पण मॅडम नंतर वर काय ते का घटनेपासून
मला तरी निमित्त मात्र बनवत असते मला पोचवण्यासाठी. ती जर तुम्हाला आठवली नसती तर कदाचित त्या गोष्टी रिलेट नसत्या झाल्या. मग तो जास्त लेट गो केला आणि एवढं झालं की मी आता स्ट्रॉंगली कम्युनिकेट करते की मी काय विचार करते. जे काही डिफरन्सेस होते फॅमिली मेंबर मध्ये ते आता बऱ्यापैकी माझ्या बोलण्याने किंवा क्लिअर करण्याने सॉर्ट होते. म्हणजे मी का चिडले हे मी समजून सांगते की माझं हे म्हणणं होतं. कारण थोडं फॅमिलीला सगळ्यांना सोबत घेऊन चालणं आणि त्यात माझे काही विचार आहेत त्यांचे काही विचार आहेत एज गॅप असतो ते सगळं मॅच करणं थोडं डिफिकल्ट जातं. आणि एकटीवर बर्डन आल्यामुळे माझं होणारं फ्रस्ट्रेशन मग मी आता कम्युनिकेट चांगल्या प्रकारे करते तर सगळे अंडरस्टँड करतायत. ह्याबद्दल मला चांगलं वाटतं की मी पर्सनल लेवलला जाऊन त्याच्यात काम केलंय या 10 दिवसामध्ये. आणि व्हेरी त्यात खरंच मला रिलेट झालं कारण तो इन्सिडेंट माझ्यासोबत झालाच होता. मी गॅस बंद करायला विसरले होते. म्हणजे इमॅजिन नाही करू शकते काय झालं असतं. गुड. थँक्यू. मॅडम मॅडम न्यूमरॉलॉजीच्या टायमिंगला काही पर्याय आहे का, ऑप्शन आहे का टायमिंगला? ती करूया. हं? हा, करूया काहीतरी. तुषार सर ठीक आहे. मला बोलता येईल? हो. सेशन्स छान होते सगळे. कॅमेरा ऑन करता येईल का? हा बोला. सेशन सगळे छान होते आणि नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या याच्यात. ते चक्रास बॅलेन्स कसं करायचं, सगळ्यांना लेटेड गो कसं करायचा, त्याच्याने भरपूर फरक पडला. आणि जे 5 तत्व सांगितले होते त्याच्याने पण भरपूर फरक पडला. आता राग तेवढा येत नव्हता आधी, पण आता कसं आहे की जो राग आतमध्ये होता, जो एक्सप्रेस करता येत नव्हता, आता कसं आहे की त्या गोष्टी मी लिहून काढतोय तर त्या बाहेर निघत आहेत सगळ्या. तर आता कसं आहे की पहिलेपेक्षा आता थोडं जास्त फ्री फ्रँकली लोकांसोबत बोलू शकतो आणि डोक्यात तेवढं ओझं नाहीये की हा काही आहे म्हणत. कारण की सगळेजण मला म्हणत होते की तुला कुठला राग येत नाही का किंवा काही करत नाही का. पण ते कसं आहे की सगळं मनात 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 राहून 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 पूर्ण एक मोठा गोळा झाला होता. तर ते जेव्हापासून आता लिहिणं सुरू केलं तर त्या सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर निघणं चालू झालं. तर मग आता थोडं रिलॅक्स वाटतंय, म्हणजे डोकं फ्री वाटतंय. म्हणजे मी लिटरली मित्रांसोबत बोलताना पण मला फील होत आहे की हा मी आता पहिलेपेक्षा अजून जास्त फ्रीली बोलतोय. ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या 10-15 दिवसामध्ये थोडं फील केलं. नेहमी मी वाट बघत होतो की किती वाजता, किती लवकर 2 वाजता ऑफिसमध्ये आल्यावरती. आणि मग आल्यावरती मग इथे डिस्टर्बन्स होत होतं, मग डोकं खराब होत होतं. म्हणून आज स्पेशली वरती गोडाऊन गोडाऊन मध्ये वरती जाऊन बसलो आज. ते थोडस हे होतं पण ठीक, छान, एक नंबर वाटत होता. येस. थँक्यू. मॅडम मला हा बोला मॅडम. मला मला तर खूपच बोलायचं तुमच्याशी, कारण माझा अगदी 10 दिवसामध्ये 7-8च दिवस क्लास झाला की मिनिमम 6-7 दिवस. तब्येतीमुळे माझा झाला नाही 2-3 दिवस. आणि मला पण म्हणजे अजून जास्ती टायमिंग असतं, जास्ती पिरियड असता तर खूप चांगलं झालं असतं. कारण माझं समाधानच झालेलं नाही या क्लासमध्ये. बरं तर तुम्ही पुढच्या वेळेला जास्ती पिरियड ठेवा. बरं. आणि मलाही गरज आहे क्लासची, पण मला हा हा कोर्स आहे ना पुन्हा रिपीट करेन मी, कारण पहिल्यापासून. ठीक आहे. आणि मला पूर्ण बरं व्हायचंय. पूर्ण आता मला विश्वास म्हणजे झालाय की मी तुमच्याद्वारे मी बरी होऊ शकते. कारण मी खूप सरांनी सांगितलं की मला ठेवून ठेवून गोळा तयार झाला होता, तीच माझी परिस्थिती आहे. त्यामुळे मी जास्ती खचली होती मॅडम. तर मला परत तो क्लास करायचा आणि जास्ती पिरियडचा करायचा आहे. येस, नक्की 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 हो. हं? आणि दुसरी गोष्ट एक सांगायची अति महत्वाची, की नवरात्रात तुमचं दर्शन व्हायचं म्हणजे साक्षात तुमच्यामध्ये देवीचा वास आहे. तुमचा चेहराच एखाद्या भगवतीसारखा प्रसन्न आणि उल्हासदायक आणि आम्हाला ऊर्जा देणारा आहे. तर तुम्ही साधी व्यक्ती नसून काहीतरी परमेश्वराचा अंश तुमच्यात आहे, देवीचा अंश आहे. आणि हे तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय मॅडम. तर नक्की. तुमचं रोज दर्शन घडो आणि तुमच्या मार्गातून आमची सगळी संकट दूर दूर होत, ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि रेकीला प्रार्थना आहे माझी. थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी. थँक्यू मॅडम. थँक्यू. तुमचे आशीर्वाद आहेत आणि तेच ती अनंत काळापर्यंत माझ्याकडे राहोत हीच मी ईश्वरचरणी रेकी चरणी प्रार्थना करते.
थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि सांगणार मग होतात ना. तुम्हाला मधून मधून मला वाटलं तुमच्याशी की खूप मी डिप्रेशन मध्ये गेली, तर मी त्यावेळेला तुमच्याशी फोनवर बोलू शकते. खरंच नाही, तुम्ही बो- 1 दिवसांची साधना कराल तर बिलकुल जाणार नाही. कोणीच डिप्रेशन मध्ये, ना सोनाली मॅडम जाणार आहे, ना भावना मॅडम जाणार आहे. कोणीच कशाला जाईल डिप्रेशन मध्ये. नाही वाटलं तसं तर आम्ही लगेच त्या दिवशी तुम्हाला कॉल करणार की आम्हाला तुमचा चेहरा बघायचा आहे, तर त्या दिवशी फक्त. हा. ओके. आणि या क्षेत्रात तुमची खूप खूप प्रगती हो आणि तुमच्या मार्गातून भरपूर जणांचा फायदा हो, जेणेकरून मानसिक जे ग्रासलेले आहेत, चिंतेने ग्रासलेले, एन्झायटीने ग्रासलेले, त्या लोकांची सगळ्या संकट दूर करो. ही तुम्हाला देवीने दिलेली देणगी आहे आणि ती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवून तुम्ही खूप लोकांचे आशीर्वाद घेणार आहेत. बस मी एवढंच बोलू शकते, बाकी. मॅडम, थँक थँक्यू. येस. बोगसे म्हणजे सांगितलं की काय झालं भावना? असं हा मॅडम. बुकचे नावं सांगणार होतात ना तुम्ही की डॉक्टर हा, उसे द यांचे बुक. मिरॅकल ऑफ वॉटर ना, मसुरी इमाटोचं द हिडन हा. वॉटर अँड द मिरॅकल ऑफ वॉटर. ठीक आहे.